ओके. सो जे कंटेनर्स आपण क्रिएट करणार आहोत ते मॅनेज करणार आहोत युझिंग कुबरनेटिस. कुबरनेटिस मध्ये आपण ऑटो स्केलिंग, लोड बॅलन्सर, या सगळे इंटरनल कनेक्टिव्हिटी, स्केलेबिलिटी, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुबरनेटिस थ्रू सक्सेस होणार. तर यामध्ये आपण काय केलं आहे, आर्किटेक्चर बघितलेलं आहे. आर्किटेक्चर बघितल्यानंतर येस त्यामध्ये वर्क कसं करायचं, तर आपण वर्क करण्यासाठी 2-3 प्लॅटफॉर्म्स डिफाईन केले होते. ते कोणते, चेक मिनी क्यूब, एक तर EKS तुम्ही यूज करू शकता, आणि नेक्स्ट एक मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सांगितला तो कोणता आहे, किलर कोडा. ओके. तर आणखी एक प्लॅटफॉर्म सांगतो, काइंड म्हणून आहे, तो यूज करू शकता तुम्ही, काइंड फॉर KTS. ठीक आहे, मोस्टली मी यूज केलेलं नाही आहे, बट येस तुम्ही सर्च आउट करू शकता, काइंडला पण वापरू शकता. याच्या थ्रू पण तुम्हाला एक क्लस्टर मिळेल. क्लस्टर क्रिएट झाला की तुम्ही यावर प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, बट मी तरी वापरलेलं नाही अजून. मी मोस्टली EKS आणि किलर कोडावर वर्क करतो, मिनी क्यूब. ठीक आहे. देन यामध्ये आणखी काय केलं आपण, बेसिक कमांड्स बघितलेले आहेत. आर्किटेक्चर झालं, कंट्रोल प्लेन कसं काम करतं, वर्कर नोड कसे काम करतात. देन त्यानंतर आपण बघितलं आहे की बेसिक कमांड्स. येस, इथे नसणार, आपल्याला माझ्या रेपोजिटरी मध्ये बघावं लागेल, गिटलॅबवर. हां, देन बेसिक कमांड्स कोणत्या कोणत्या तुम्हाला आठवतात, जे आपण आता मागच्या सेशन मध्ये घेतलेले आहेत. एखादा पॉड रन करायचा असेल तर कोणती कमांड घेतो आपण, एखादा पॉड रन करायचा असेल तर कोणती कमांड घेतो, पॉड काय. क्वेश्चन्स माझे असेच असणार आहेत, तुम्हाला वाचून रोज यावं लागणार. ठीक आहे ना. पॉड काय, स्मॉलेस्ट एंटिटी ऑफ कुबरनेटिस. ऍक्च्युली काय आहे तो, एक कव्हरिंग आहे तुमच्या कंटेनर वरती, एक्स्ट्रा लेअर ऑफ प्रोटेक्शन म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट, पॉड कसं क्रिएट करायचा, कोणत्या कमांडनी करतो आपण पॉड क्रिएट, kubectl रन. देन त्यानंतर पॉड नेम, देन इमेज घ्यायसाठी काय करावं लागेल आपल्याला, हायफन इमेज इक्वल्स टू इमेजचं नाव, इमेज जे पण असेल, Nginx, HTTPD, अपाचे, कुठली पण असू दे. करेक्ट. काहीतरी इश्यू आहे, गिटलॅब ना व्यवस्थित ओपन होतच नाही, त्याला इनकॉग्निटो मध्ये ओपन करावं लागत आहे आता, हाच इश्यू येतो. ठीक आहे, मी नॉर्मली किलर कोडा लॉग इन करतोय सध्याचं. आपल्याला त्या कमांड्स रिकॉल करायचे आहे. सो सिम्पली इथे गिटहब थ्रू लॉग इन करणार आणि किलर कोडावर आपण नॉर्मली स्टार्ट करू. आपल्याला आणखी एक इन्स्टॉलेशन्स बघायचं आहे, मिनी क्यूब कसं करायचं. EC2 इन्स्टन्सची सध्या तरी आपण यूज केलेलं आहे का, EC2 इन्स्टन्स किंवा क्लस्टर अजून यूज केलाय का, नाही. तर हा एक बेनिफिट असतो तुमच्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा, जसं मिनी क्यूब आहे आणि किलर कोड आहे. प्रॅक्टिस पर्पजसाठी तुम्ही यांचा यूज करू शकता. यामध्ये तुम्हाला पैसे इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे का, नाही. बट जर का तुम्ही AWS वर जाताय, AWS वर काम करताय, तर एक इन्स्टन्स जरी क्रिएट केला तर तुम्हाला काय लागतं, कॉस्टिंग लागू शकतो. आणि क्लस्टर क्रिएट करतो तर भरपूर सारे रिसोर्सेस इथे क्रिएट होतात AWS मध्ये, आणि ऑलमोस्ट 30 मिनिट्स लागतात तो पूर्ण क्लस्टर क्रिएट व्हायला. सो माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की या AWS मध्ये EKS क्लस्टर कसा क्रिएट करायचा युजिंग टेराफॉर्म, त्याची मला 1-2 दिवसामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे तुमच्याकडून. प्रॉपर डॉक्युमेंटेशन. क्रिएट EKS क्लस्टर विथ 2 नोड्स. लिहा क्वेश्चन. क्रिएट
EKS cluster with 2 nodes, okay, using Terraform. आणि जे मी तुम्हाला करायला सांगतो ना, कन्सिडर ॲज अ प्रोजेक्ट्स, छोटे छोटे प्रोजेक्ट्स. ठीक आहे, कारण हे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स तुम्हाला कुठे विचारण्यात जाणार आहे, इंटरव्ह्यूज मध्ये जाणार. जे तुम्हाला एरर्स येतील ते एरर्स तुम्हाला माहिती पाहिजे की हा या टाईपचे एरर आम्ही फेस केलेले आहेत, तुम्ही तिथे इंटरव्ह्यूज मध्ये सांगू शकता व्यवस्थित. आणि यस, मी काय म्हटलं की हे क्रिएट व्हायला किती वेळ लागू शकतो, ऑलमोस्ट 30 मिनिट्स. म्हणून मी सध्या तरी तुम्हाला यावर काही सांगत नाही, आपल्याला वाट पाहावी लागेल. जर क्रिएट केलं तर 30 मिनिट्स तरी आपल्याला असं स्तब्ध बसून राहावं लागेल, वाट पाहावी लागेल क्रिएट होईपर्यंत. ठीक आहे, सो बेटर आहे की मी काय करतोय सध्या तरी किलर कोडावर तुम्हाला बेसिक सांगतो, कळेल एवढं. ठीक आहे, आणि एक आणखी एक इन्स्टॉलेशन आपल्याला बघायचं आहे, मिनिक्यूब. तर त्यावर पण आपण डिस्कस करू. हा, कमांड्स रिकॉल करा. कमांड्स कोणत्या कोणत्या आहेत आपण त्या दिवशी बघितलेल्या. एक पॉड क्रिएट करायचा आहे. कमांड काय असणार, kubectl रन पॉड नेम लिहा spider स्पायडर, हा हायफन इमेज इक्वल्स टू लिहा, अदरवाइज डायरेक्टली असं लिहू शकता तुम्ही nginx. ओके, हा मोस्टली तुम्हाला चिटशीट्स मध्ये त्यांच्या कमांड्स मध्ये इक्वल्स टू मिळेल, अदरवाइज मिळणार नाही. सो यू कॅन क्रिएट इन अ बोथ वेज, विथ इक्वल्स टू और नॉट. कसं बघायचं क्रिएट झालंय म्हणून, कोणती कमांड आहे लिस्ट करायसाठी, गेट कमांड, kubectl गेट काय पॉड्स. तर एक पॉड आपला रनिंग आहे आणि या पॉड मध्ये कोणती ऍप्लिकेशन चालू आहे, nginx चालू आहे. याची फुल इन्फॉर्मेशन बघायची आहे. -o काय करणार, वाईट IP ऍड्रेस आपल्याला मिळेल. कर्ल तुम्ही करून चेक करा, 192.168.1.4. कर्ल करणे म्हणजे काय करणे, चेक करणे ती वर्किंग मध्ये आहे की नाही आहे. स्टेटस दिसतंय आपल्याला, nginx इज नाव वर्किंग इन दॅट पॉड. नेक्स्ट, आता या पॉडला आपण एक्सपोज करून बघितलं होतं. काय करतो, या पॉडला आपण एक्सपोज करून बघितलं होतं इंटरनेट थ्रू एक्सेस करण्यासाठी. काय कमांड यूज केली होती, kubectl एक्सपोज बघितलं का, मग आठवा ना, kubectl एक्सपोज कशावर करणार, तर एका सर्व्हिसवर करणार. सर्व्हिस ऑब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कशासाठी यूज करतो आपण, नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी इंटरनल, आणि काय इंटरनेटवरून आपण याला ऍक्सेस करू शकलो पाहिजे त्यासाठी. तर सर्व्हिसेस किती टाईपचे चेक केले होते आपण, 3 टाईपच्या. कोणत्या, क्लस्टर IP, नोड पोर्ट आणि लोड बॅलेन्सर. कोणती आहे तर लोड बॅलेन्सर. येस, आता इथे कोणती यूज करणार, एक्सपोज पॉड. कोणता पॉड, SPI वाला पॉड, आणि हायफन टाईप काय, कोणत्या याच्यावर जायचं आपल्याला, नोड. हा, हे कसं लिहायचं आहे, नोडचा N कॅपिटल आहे, PORT पोर्टचा P कॅपिटल आहे. हे मी माझ्या मनाने लिहितोय का, नाही, हे ऑलरेडी नाव डिफाईन्ड आहे. आणि कोणता पोर्ट नंबर असतो nginxचा फॉरवर्ड करायचा आपल्याला, हायफन पोर्ट. कोणता पोर्ट नंबर आहे, 80. एवढं बघितलंय का. आता हे कसं बघायचं, kubectl गेट svc. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय का, ओके. kubectl कमांड इथे चुकलेला आहे, तर हे मी परत लिहिण्यापेक्षा इथे जो एलियास आहे तो यूज करतोय, k. ओके, एलियास कमांड माहिती आहे तुम्हाला, kubectl कमांडचा छोटासा एलियास केलाय k नावाने. आलं लक्षात, ठीक आहे. तो यूज केला. बघा इथे एक बाय डिफॉल्ट मध्ये क्लस्टर IP दिलेला आहे, तो असतो इंटरनल कम्युनिकेशन साठी. आणि एक आता आपण जो क्रिएट केला आहे तो कोणता आहे, नोड पोर्ट.
स्पायडर नावानेच क्रिएट झाला तो. ठीक आहे. तर इथे दिसेल तुम्हाला 80 पोर्ट नंबर आहे एनजीएनएक्सचा, तो कुठे फॉरवर्ड केलाय 31749. आता हा 31749 तुमच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह पाहिजे, व्हाईट लिस्टेड पाहिजे, तेव्हाच तुम्ही इंटरनेटवरून त्याला ऍक्सेस करू शकता. सिंपल आहे. कळलं? ओके. हे जर EC2 इन्स्टन्स वर तुम्ही करत असला तर EC2 इन्स्टन्सचा जो सिक्युरिटी ग्रुप असेल त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तो पोर्ट नंबर ऍक्टिव्ह इनेबल करावा लागेल. पोर्ट नंबर असेल आणि इन्स्टन्सची पब्लिक IP, तर तुम्ही एनजीएनएक्स ऍक्सेस करू शकता. राईट. बट आता युजिंग किलर कोड तुम्हाला ऍक्सेस करायचं आहे तर कसं करायचं? सिम्पली ट्रॅफिक अँड पोर्ट्स दिसतं इथे, याला ऍक्सेस करणार. यामध्ये जो पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबर मी मेन्शन करणार 317 काय होते 31749. इकडे येणार, इथे दिलेलं आहे कोणते पोर्ट्स आपल्याला होस्ट करायचे आहे, 80 और 8080 दोन पैकी एक, किंवा तो ऑटोमॅटिक सिलेक्ट करेल, जो पण असेल तो डिटेक्ट करेल. आपल्याला इथे फक्त कस्टम पोर्ट द्यायचा आहे जो आपला आत्ताच आहे 31749 आणि लेट्स ऍक्सेस इट. हिअर इट्स युअर एनजीएनएक्स पॉड, स्पायडर पॉड. कळलं? ठीक आहे. नेक्स्ट आणखी काय काय बघितलं कमांड्स सांगा. या पॉडची जर एक डिस्क्रिप्शन बघायची असेल तर काय करायचं? नाही, मला पूर्ण रिसोर्सेस बघायचे आहेत. तर API हायफन रिसोर्सेस kubectl API कमांड चुकीची आहे. API हायफन RESOURCES रिसोर्सेस. तर हे पूर्ण आपले रिसोर्सेस आहे. यामध्ये इन्फॉर्मेशन कोणती दिलेली आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. नेक्स्ट API हायफन व्हर्जन पण तुम्ही यूज करू शकता, की यामध्ये कोणते कोणते व्हर्जन्स आहेत ते तुम्ही बघू शकता. सिम्पली व्हर्जन्स मिळतील. ओके. सिम्पली काय मिळणार इथे व्हर्जन्स, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आणखी तुमच्या क्लस्टर रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कोणती कमांड होती? क्लस्टर हायफन इन्फो. हा चुकली स्पेलिंग, CLO एक्स्ट्रा आलेला आहे. एंटर. तर क्लस्टर तुमचा कोणत्या IP ऍड्रेसवर चालतो, त्याचा नेटवर्क कनेक्टिव्हिटी कशी आहे ते तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तुमचा क्लस्टर कुठे रनिंग मध्ये आहे आणि त्याचा DNS कनेक्टिव्हिटी कोणती आहे ते तुम्हाला इथे शो होईल. आणखी काय कमांड्स होत्या फटाफट सांगा. हा राईट, नेम स्पेस बघितलेलं आपण. राईट. तर नेम स्पेस ऍक्च्युली काय आहे? काय आहे? येस, ग्रुपिंग साठी यूज करण्यासाठी आपण यूज करतो नेम स्पेस. इट्स जस्ट नथिंग बट अ लॉजिकल काय सेपरेशन और वी कॅन से अ सॅग्रिगेशन ऑफ पॉड्स. सॅग्रिगेशन ऑफ पॉड्स एन्व्हायरमेंट नुसार जे आपण एन्व्हायरमेंट क्रिएट करणार. लेट्स कन्सिडर करा प्रोजेक्ट प्रोडक्शन आहे, टेस्टिंग आहे आणि डेव्हलपमेंट स्टेजिंग आहे. हे जे एन्व्हायरमेंट क्रिएट करणार यामध्ये जे आपण पॉड्स क्रिएट करणार आहोत सेपरेट सेपरेट पाहिजे आपल्याला. ठीक आहे. प्रोडक्शन वेगळे पाहिजे पॉड्स, स्टेजिंग वेगळे पॉड्स. जसं की मी मार्केटिंग आणि सेल्स तुम्हाला सांगत असतो. मार्केटिंगचे जे एम्प्लॉईज आहेत ते सेपरेट असणार, सेल्स वाले एम्प्लॉईज सेपरेट असणार. काय कन्फ्युजन होणार का? नाही. ज्याला सेल्स मध्ये काम करायचं तो डायरेक्ट सेल्स मध्ये झाला ते. करेक्ट. सो सेम नेम स्पेस इथे कसं चेक करणार किती नेम स्पेस आहे? के गेट MS शॉर्ट फॉर्म. सो एवढे सारे नेम स्पेस आहे. यामधलं जर आपल्याला बघायचं असेल हायफन A के गेट पॉड्स. हा तर पॉड्स हायफन A यूज केलाय मी कॅपिटल A. तर जे पॉड्स अवेलेबल आहे कुठेही नेम स्पेस मध्ये असू दे पूर्ण पॉड्स दिसतील. ओके. हायफन A कॅपिटल A. नेक्स्ट एक बघा आपला डिफॉल्ट मध्ये आपण आता स्पायडर नावाचा एक क्रिएट केलेला आहे डिफॉल्ट नेम स्पेस मध्ये.
क्यूब सिस्टम मध्ये हे एवढे नेमस्पेस एवढे आपले पॉड्स अवेलेबल आहेत जे त्याला क्लस्टर नोड क्रिएट करतात आणि स्लेव्ह नोड क्रिएट करतात. ठीक आहे, हे पॉड्स आहेत, हे रनिंग सर्व्हिसेस आहेत. हे जर रनिंग राहणार नाही तर तुमचा वर्कर नोड आणि स्लेव्ह नोड काम करणार नाही. ओके, हा कंट्रोल मॅनेजर आहे, हा वर्क करेल. एपीआय मॅनेजर आहे, एपीआय सर्व्हर. हे पूर्ण पॉड्स आहेत, या छोट्या छोट्या ऍप्लिकेशन्स आहेत, ह्या रनिंग आहेत. त्यामुळे आपलं क्लस्टर रनिंग आहे. ठीक आहे, कळलं काय एवढं? ठीक आहे. नेक्स्ट, एखादा नेम स्पेस स्वतः क्रिएट करायचं असेल तर क्रिएट नेम स्पेस माय वर्क क्रिएट झाला. देन यामध्ये चेक करायचं, यामध्ये आपल्याला बघायचं आहे एक पॉड क्रिएट करायचं आहे. तर कसं करणार? के रन पॉड, के रन माय वर्क पॉड राईट. हायफन हायफन कुठे देणार आपण? हायफन एन यूज करणार. एन यूज केला होता का काय केलं होतं? हायफन एन यूज केला होता की नव्हतं केलं? मग आता इथे द्यायचं काय मला? माय वर्क नेम स्पेस आणि येस हायफन हायफन इमेज देऊन मी काय करणार? इमेज देऊन काय करणार? इथे अपाचे 2 होईल का? येस, क्रिएट झाला आहे. के गेट पॉड्स इथे दिसेल का तो? नाही. चेक करायचं आहे. हायफन एन काय देणार आपण? माय वर्क मधलं द्यायचं आहे. तर इथे माय वर्क मध्ये तो दिसतोय. बट आता बघा, हा जो पॉड आहे, हा पॉड वर्किंग कंडिशन मध्ये गेला का? नाही. काय आहे? एरर इमेज पुल. जो डॉकर डिपेंडन्सीज आपला डॉकर वापरून इमेज पुल करतोय त्यामध्ये त्याला एरर आलेला आहे. तर येस, त्या इमेजचा इश्यू असेल. इमेज पुल बॅक एरर. आता तुम्हाला या स्टेटस मध्ये कोणते कोणते स्टेटस दिसत आहेत? एक रनिंग, एरर इमेज पुल आणि दुसरा कोणता? इमेज पुल बॅक ऑफ. म्हणजे त्या इमेज मध्ये काहीतरी इश्यू अवेलेबल आहे. सो इमेज पुल झालेली नाही. आता तुम्हाला इथे पण दिसेल एक कंटेनर आपण बनवला आहे, बट तो रनिंग मध्ये आहे का? नाही. 0 इन रनिंग. समजलं? ओके, इमेजचा इश्यू नंतर को, बट तुम्हाला स्टेटस समजले? एवढं कळलं? हा. आणखी कोणत्या कोणत्या कमांड्स होत्या सांगा? डिस्क्राइब कमांड काय करते? डिस्क्राइब कमांड डिस्क्राइब करते सर. मग 5 जणांपैकी एक तर सांग, बोला असं. डिस्क्राइब कमांड सर डिस्क्राइब करणार ना, अजून काय करणार असं बोला. ते डिस्क्राइब काय डिस्क्राइब करायचं आहे? तर एसपीआय स्पायडरला डिस्क्राइब करायचं. गेट कशाला लिहिलंय मी ते? स्पेलिंग बरोबर आहे का? कोणती होती? इन्स्पेक्ट होती? के डिस्क्राइब पॉड. हा, के डिस्क्राइब पॉड. कोणता पॉड? तर स्पायडर पॉड. राईट, पॉड लिहिलं नव्हतं मी. डिस्क्राइब ही कमांड सगळेच ऑब्जेक्ट्स वर काम करणार. तुम्ही के डिस्क्राइब पॉडच्या ऐवजी SVC लिहा, सर्व्हिस. कारण सर्व्हिस पण स्पायडर नावाची आपण क्रिएट केलेली आहे, तर सर्व्हिस पण डिस्क्राइब करेल तो. तो डिस्क्राइब यू कॅन यूज टू डिस्क्राइब एनी ऑब्जेक्ट्स. त्याची इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन बघायसाठी डिस्क्राइब कमांड तुम्ही यूज करणार. तर बघा, सर्व्हिस आता डिस्क्राइब केली आहे यांनी. काय आहे, कसं आहे, त्याचे IP ऍड्रेसेस कोणते आहेत, ते सगळे इथे गोष्टी दिलेल्या आहेत. इव्हन कोणता पोर्ट नंबर, नोट पोर्ट, सर्व्हिस, अनसेट सी प्रॉपर आहे. एंड पॉइंट त्याचा हा, आणि पोर्ट नंबर कोणता आहे? नोट पोर्ट दिस वन. कळलं? ठीक आहे. आणखी कमांड्स झाले का? एवढंच होतं? एवढंच आहे?
पॉड मध्ये आता आपल्याला पॉड मध्ये जाऊन एखादा चेंज करायचं असेल तर कसं करणार, त्यासाठी कमांड कोणती होती आपली, EXEC -IT कशासाठी, तर इंटरॅक्टिव्ह मोड साठी. आणि देन त्यानंतर के गेट पॉड. येस, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पॉडचं नाव पण मिळेल. हा, पॉडचं नाव आपल्याला यूज करायचं असतं. पॉडचं नाव तुम्ही, कंटेनरचं नाव तुम्ही दुसरं कुठलं पण दिलं असेल तर इथे चेक करायचं. ठीक आहे. आता माझा स्पायडरच आहे. सो सिम्पली मी इथे काय करणार, KEXEC -IT देन पॉडचं नाव SPIDER स्पायडर, देन -C फॉर कंटेनर नेम, कारण कंटेनर जास्त असू शकतात, एक किंवा दोन असू शकतात ना. सो कंटेनरचं नाव की मला कोणत्या कंटेनर मध्ये जायचंय तो सिंपल स्पायडर. आणि एंटर करण्यासाठी मला काय करायचंय तर बॅश द्या किंवा KSH द्या, कुठलाही शेल द्या फक्त. सो आपण आता कुठे आहोत, त्या कंटेनरच्या आतमध्ये आहोत. पेज आपण चेंज करून चेक केला होता ऑलरेडी, राईट. काय असतो पाथ एनजीएक्सचा, USR शेअर लोकल, शेअर नंतर एनजीएक्स. सो काय करतो आपण, कॅट करतो, देन त्यानंतर USR नंतर शेअर नंतर एनजीएक्स नंतर HTML आणि index.html इथे अवेलेबल असते. यामध्ये आपण काहीतरी कंटेंट ऍड करतो. हॅलो किलर कोडा, ठीक आहे. कंप्लीट H1. आता हा रिटर्न येणार नाही, लिव्ह इट. आपल्याला कंटेंट तर भेटूनच जाईल. ठीक आहे. बॅक मध्ये कॅट जेव्हा यूज करता तुम्ही तर बॅक मध्ये येत नाही, तुम्हाला पूर्ण कंटेंट बॅक करत यावं लागतं. झालं चेंज. सो सिम्पली इथून एक्झिट करू आपण. जर आपला इकडे त्यांनी डेटा चेंज केला नाही तर आपल्याला काय करावं लागेल, कंटेनर स्टार्ट आणि स्टॉप करून चेक करावं लागेल. दिसतंय का इथे, नाही. कंटेनर स्टार्ट स्टॉप करून चेक करावं लागेल तुम्हाला एकदा. गेट पॉड रनिंग मध्ये आहे. सो स्टार्ट स्टॉप करण्यासाठी काय करतो आपण, काय आहे का कमांड आहे का, अरे अशी कमांड आहे का, स्टार्ट स्टॉप करण्यासाठी कमांड आहे का म्हटलं, नाही आहे की नाही आहे, डॉकर मध्ये इथे आहे का, मी सांगितलं का, नाही ना. मग कसं करायचं आता, चला चीट शीट बघू अजून कोणत्या कमांड्स आपल्याला यूज करता येईल. चीट शीट्स, ओके. क्विक रेफरन्स, एवढं कळलं का चेंज कसं करायचं, काय करायचं. हा किलर कोडचा इश्यू येतोय, ठीक आहे. गेट पॉड्स -o वाईट, तर CURL कर्ल 192.168.1.4 चेक करा. इथे तुम्ही बघू शकता कंटेंट जो अपडेट झालेला आहे. ओके. आता इकडे ते नंतर बघू. स्पायडर गेट SVC सर्विस आहे, नोटपोड
सो 31749 होऊन जायला पाहिजे होतं. 31749 31749 एक्सेस. आधी ते कंटेंट एक तर खूप छोटं झालेलं असणार आहे किंवा दिसत नाही आहे. विल सी लेटर. ओके, कन्सेप्ट समजला आहे पूर्ण. ठीक आहे. येस, हे आतमध्ये जाण्याची कमांड्स मेनिफिट्सवाल्या कमांड्स आत्ताच आपल्याला बघायची नाही आहे. सिम्पल छोट्या छोट्या कमांड्स, गेट पॉड्स, क्रिएट लॉग. येस, kubectl लॉग्स. एखाद्या असे पॉडचे जर लॉग्स बघायचे असेल तर तुम्ही लॉग्स बघू शकता. ठीक आहे, ह्या बाकीच्या कमांड्स नंतर न पाहू. बेसिक कमांड समजलं. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण काम आता मॅन्युअली केलंय ना कमांड्स थ्रू, हे सगळं काम आपल्याला करायचं आहे कशा थ्रू, तर कॉन्फिगरेशन फाईल्स थ्रू. कशा थ्रू करायचं आहे, कॉन्फिगरेशन फाईल्स थ्रू. तर पॉड जरी क्रिएट करायचा असला तर तुम्हाला या कमांड्स थ्रू काम करायचं राहत नाही. सिंपल इथे काम करायचं आहे तुम्हाला कॉन्फिगरेशन फाईल्स थ्रू. कॉन्फिगरेशन फाईल्सला तुम्ही बोलणार इथे काय, मॅनिफेस्ट. काय बोलणार, मॅनिफेस्ट. आणि लँग्वेज कोणती यूज करणार, YAML लँग्वेज. कोणती लँग्वेज, YAML लँग्वेज. तर YAML लँग्वेज बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, केलंय का. तर यासाठी तुम्हाला काय आवश्यक असणार आहे, कॉन्फिगरेशन फाईल लिहिण्यासाठी तुमचा विज्युअल स्टुडिओ कोड. बरोबर. तो विज्युअल स्टुडिओ कोड आपला रन होतोय. ओके, सो सिम्पली कॉन्फिगरेशन फाईल्स लिहायचे आहेत आपल्याला आता. तर कॉन्फिगरेशन फाईल्स कशी लिहिणार, सिंपल एका पॉडसाठी जर फाईल लिहायची असेल तर कशी लिहायची आहे. एवढं सगळं तर झालेलं आहे. आपण आपल्या रेपोजिटरीला ओपन करू इथे आणि फाईल लिहायला सुरुवात करू. आणि इन डेमो आपण ऑफिशियल साईटवरून चेक पण करू. कोणती आपली रेपोजिटरी कोणती आहे, B9 ना. AWS प्रॅक्टिस B9 सिलेक्ट. Okay, so Docker is now done. Let's create one more directory. Oh, not inside these, on-site, outside. Google or KTS. ठीक आहे. आणि या KTS मध्ये आता आपण आपल्या पूर्ण फाईल्स लिहायला सुरुवात करणार आहोत. KTS हो ना बाबा रेडी. ठीक आहे, थोडा टाइम घेतो. इथे क्रिएटिंग KTS. तर कशा पद्धतीने फाईल लिहायची आहे इकडे बघा, इथे सांगतोय मी. फाईल्स कशा लिहायचे आहेत. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय अथर्व, येतोय. ओके. बाकीच्यांना आवाज मध्ये काही इशू,
अभिषेक, अनिकेत, वैभव, गौरव. येतोय सर आवाज. ओके, ठीक आहे. सो सिम्पल काय करतो तो आपण आता, फाईल्स कशा लिहायच्या ते बघायचं आहे. क्रिएटेड डायरेक्टरी क्रिएट झालेली आहे सिम्पल, आणि यामध्ये एक फाईल क्रिएट करायची आहे. पहिली फाईल आपली असेल pod.yml. ठीक आहे. तर YML आपला फाईलचा एक्सटेन्शन असेल. YAML फाईल्स लिहायचे आपल्याला. तर YAML फाईल्स कशा पद्धतीने लिहायच्या आहेत सिम्पली इकडे लक्ष द्या. एक छोटीशी बघू आपण पॉड फाईल. हे तुम्हाला सिंपल डॉक्युमेंटेशन वरून पण मिळून जाणार आहे. ठीक आहे. पण आता इथे चेक करा काय आणि कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. मी पूर्ण फाईल तुम्हाला ऍज इट इज लिहून दाखवतो, काही प्रॉब्लेम नाहीये. तर फाईल लिहायसाठी सर्वात आधी सुरुवात कुठून होईल? API कॅपिटल व्हर्जन, API व्हर्जन. आता API व्हर्जन कुठून मिळेल आपल्याला? API व्हर्जन कुठून मिळेल? मी कमांड सांगितली तुम्हाला. API व्हर्जन कसं मिळेल? अरे बघितलं ना आपण, कमांड्स बघा ना तुम्ही. API व्हर्जन, बट त्यांनी माहित होईल तिथे फक्त आपल्याला व्हर्जन्स मिळणार. बट कोणता व्हर्जन, कोणता रिसोर्स कसा यूज करतो ते आपल्याला माहिती होईल का? नाही. मग एक API रिसोर्सेस कमांड सांगितली मी तुम्हाला, त्यामध्ये पॉड कोणत्या व्हर्जनवर काम करते ते माहिती आहे, मिळते. ती माहिती मिळते का? तर त्यावरूनच आपल्याला इथे व्हर्जन यूज करायचं आहे. API व्हर्जन. ठीक आहे. API व्हर्जन इथे तुम्हाला द्यावं लागेल V1. अरे काय टेन्शन आलं होतं. ओके, ठीक आहे. API व्हर्जन V1 लिहिल्यानंतर आता तुम्हाला क्रिएट काय करायचं आहे? एखादा पॉड क्रिएट करायचा आहे. आता आपण आपल्याकडे गेट पॉड्स अवेलेबल आहेत. एक पॉड आहे स्पायडर नावाचा, स्पायडरमॅन 2 करू, बरोबर ना? तर एक पॉड आणखी क्रिएट करायचं आहे. तर इथे तुम्हाला क्रिएट जे करायचं आहे त्यासाठी इथे लिहायचं असेल काइंड, म्हणजेच ऑब्जेक्ट डिफाइन करायसाठी आपल्याला काय करायचं आहे? काइंड वापरायचं आहे. तुम्ही पॉड क्रिएट करा, नेम स्पेस क्रिएट करा, सर्व्हिस क्रिएट करा, डिप्लॉयमेंट क्रिएट करा, काहीही करा, ते कशाने सुरुवात होईल? इथे काइंडने. तर मला इथे काय क्रिएट करायचं आहे? पॉड. आता बघा मला सजेशन्स मिळत आहे. का बरं मिळत आहे? येस, एक्सटेन्शन तुम्हाला मिळेल क्युबरनेटिस. आता जसं मी API व्हर्जन्स लिहिले ना, मला क्युबरनेटिसचं इथे दाखवेल एक्सटेन्शन. जो की मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे, दिसतोय. ओके, त्यामुळे मला सजेशन्स मिळतात. पॉड आता कशा पद्धतीने लिहायचं इथे सिंटॅक्स, तर पॉडचा P कॅपिटल हे मी माझ्या मनाने लिहिणार नाही आहे. कुठे अवेलेबल आहे? API रिसोर्स कमांडने चेक करायचं. ओके, API RESOURCES रिसोर्सेस या कमांडला एक्झिक्यूट करणार तुम्ही. इथे तुम्हाला दिसणार पॉडचं नाव कसं यूज करायचं आहे. सो पॉड दिसतंय, रिसोर्स. व्हर्जन काय आहे? शॉर्ट फॉर्म व्हर्जन काय? V1. नेम स्पेस मध्ये असतो. आणि त्याचं काइंड काय बघा, इथे काइंड दिलेलं आहे. पॉड क्रिएट करायचं आहे तर काइंड मध्ये कॅपिटल P पॉड. ओके, इथे एक्सटेन्शन आलं. जर तुम्ही याला यूज करताय तर आपल्याला काही करायची गरज नाही. हा डायरेक्टली एका पॉडची पूर्ण फाईल तुम्हाला प्रोव्हाइड करेल. बट आपल्याला आता लिहून बघायचं आहे. काइंड पॉड. ओके,
पॉड झाल्यानंतर आता इथे आपल्याला द्यायचं आहे याचं नाव, पॉडचं नाव कसं देणार तर मेटा डेटा. कसं देणार मेटा डेटा मध्ये आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे नेम. वन मोर थिंग, इंडेंटेशन. YAML फाईल मध्ये इंडेंटेशनचा खूप इम्पॉर्टन्स आहे. स्पेस डबल एंटर 1 2. ठीक आहे. इथे काय देणार मी नेम काय पाहिजे माझं स्पायडर 2. ठीक आहे. यामध्ये एन्व्हायरमेंट पास करायचं असेल तर तुम्ही पास करू शकता डेव एन्व्हायरमेंट असं. ठीक आहे. इवन इथे लेबल्स तुम्हाला देता येईल, नेमच्या जागेवर तुम्ही लेबल्स यूज करू शकता. हे झालं. आता या पॉडचं नाव झालं, बट पॉड इज नथिंग बट कव्हरिंग ऑन दी कंटेनर. आता या पॉडच्या आतमध्ये आपल्याला कंटेनर डिफाइन करायचं आहे. ते कशात लिहिणार तर त्यासाठी स्पेसिफिकेशन काय देणार स्पेसिफिकेशन. आता स्पेसिफिकेशनच्या खाली काय देणार आपण कंटेनरची इन्फॉर्मेशन. कंटेनर्स एकपेक्षा जास्त असू शकतात म्हणून लिस्ट येणार. हे तुम्हाला मी सांगितलंय. YAML मध्ये काय काय करणार लिस्ट आपण देतो, मॅप आपण लिहितो, राईट. पूर्ण ट्री टाइप मध्ये स्ट्रक्चर लिहत जातो. देन स्ट्रिंग यूज करणार. डेटा टाइप सांगितलंय मी तुम्हाला, ऑलरेडी सांगितलेलं आहे. आठवत आहेत डेटा टाइप्स कोणते यूज करतो. स्ट्रिंग, नंबर्स, बुलियन्स, लिस्ट, मॅप आहे यूज केले. होप की तुम्हाला आठवत असेल तेच आपल्याला इकडे यूज करायचं आहे. अँसिबल मध्ये पण आपण लर्न केलं, डॉकर कंपोज मध्ये पण आपण लर्न केलं आहे YAML ला. ओके. सो समोर कंटेनरचं नाव काय पाहिजे सेम द्या स्पायडर 2. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा जेव्हा तुम्ही डिस्क्राईब करता कंटेनरचं नाव चेक करायचं. का कारण इथे आपण दुसरं नाव पण देऊ शकतो, स्पायडर 1 2 3 4 असं काही नाव देऊ शकतो, बरोबर. बट बेटर आहे की सारखं नाव द्या जेणेकरून कन्फ्युजन नको. नेम झालं. आता कंटेनर क्रिएट करतो तर आणखी काय करणार कंटेनरचं नाव झालं. देन समोर थोडं लॉजिक लावा. कंटेनर क्रिएट होणार आहे म्हणजेच इमेज आवश्यक असणार. इमेज nginx अगेन पोर्ट नंबर द्यावा लागेल. करेक्ट. पोर्ट नंबर आपण एकपेक्षा जास्त असू शकते. पोर्ट नंबर एकपेक्षा जास्त असू शकतं तरी ते पोर्ट्स हायफन कंटेनर पोर्ट असं लिहावं लागेल की कंटेनरचा पोर्ट कोणता आहे 1. कळलं. सिंपल झाली पॉड आपली रेडी. पॉड आहे, पॉडच्या आतमध्ये कंटेनर आहे. सिंपल. ओके. सी लेबल्स तुम्ही या पद्धतीने मेन्शन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला लेबल्स देता येईल. लेबल्स म्हणजे टॅग्स. सो स्पेसिफिकेशन कंटेनर मध्ये nginx इमेज, पोर्ट्स मध्ये पोर्टचं नाव पण देता येईल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही की हा HTTPD चा पोर्ट नंबर आहे. ओके. बट लिस्ट मध्ये येणार. कळलं का. एवढं कळलं तर आपली रेपोजिटरी अपडेट होत चालली आहे. ऑटोगेट अवेलेबल आहे. तर या रेपोजिटरीला आपण काय करणार किलर कोडावर गेट पुल करायचं. गेट पुल ओरिजिन नाही क्लोन करायला लागणार आहे. आपल्याकडे इथे आहेच नाही तर कोणती आहे B9 राईट. सो क्लोन करा याला. कॉपी
पेस्ट रिपोजिटरी आपल्याला क्लोन करायची आहे. एंटर क्लोनिंग सक्सेस ls cd बॅच. यामध्ये आपल्याकडे फाईल अवेलेबल आहे, फोल्डर अवेलेबल आहे kts. एंटर ls pod.yml. आता या फाईलला एक्झिक्यूट करून चेक करायचं असेल की एक्झिक्यूट होते की नाही तर काय करणार, त्यासाठी कमांड यूज करायची आहे kubectl अप्लाय आणि फाईलचं नाव देण्यासाठी -f आणि देन पॉडचं फाईलचं नाव एंटर करतोय. थोडा एरर आलेला आहे. काय म्हणतोय, when creating pod in version v1 cannot be handled as a pod. Decoded error unknown field metadata.env. काय म्हणतोय तो, metadata.env असं काही यूज केलं जात नाही. तर येस, env लेबल्स मध्ये पाठवल्या जातात एन्व्हायरमेंट्स. नाव इट्स ओके. एन्व्हायरमेंट कुठे पाठवलं जातं, लेबल्स. ठीक आहे. ओके, तो आता करून बघू. तो बघा, हे जे आहे ना एरर्स येतात, हे एरर्स तुम्हाला रीड करता यायला पाहिजे. बघा इथे काय केलं आहे की बाबा क्रिएटिंग पॉड चालू केलंय, बट वर्जन v1 कॅनॉट बी हँडल्ड एज अ पॉड. का बरं नाही करताय, तर डिकोडिंग एरर आहे, डिकोड होत नाहीये तो प्रॉपरली. अननोन फील्ड कोणती दिलेली आहे, metadata.env. मेटाडेटा च्या आतमध्ये env. सो metadata.env सांगितलं होतं की असं तुम्ही लिहू शकत नाही. सो येस, लेबल वाला कॉन्सेप्ट तिथे लिहिला आहे. या फाईलला तुम्ही रेफर करा. इथे लेबल्स labels तेच आपण केलेलं आहे, labels लेबल्स, आणि त्याच्या आतमध्ये काय केलं आहे, एक एन्व्हायरमेंट पास केलं. ठीक आहे. लेट्स सी नाउ. git pull origin main. Now try to apply. Here it is. आपली फाईल एक्झिक्यूट झालेली आहे. चेक करा की गेट पॉड्स spider2 नावाचा रनिंग कंटेनर आपल्याला मिळेल. करेक्ट आहे. सो येस, या पद्धतीने तुम्हाला इथे काम करायचं आहे. पॉड फाईल झाली क्रिएट. आता याच पॉडला आपल्याला एक्सपोज करायचं आहे. पॉडला आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोज करायचं आहे. आता हे लक्षात द्या की एकाच फाईल मध्ये तुम्ही मल्टिपल थिंग्स लिहू शकता. कॉन्फिगरेशन फाईल स्टार्ट आणि एंड कशी होते, तर स्टार्ट होते डॅश डॉट डॅश, ओके, आणि एंड कशाने होते, डॉट डॉट डॉट. कशाने होते, स्टार्ट आणि एंड डॅश 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 ने स्टार्ट होती, एंड कशाने होती, डॉट डॉट डॉट. तर याच्या समोरच तुम्ही दुसरी आणखी एक फाईल लिहू शकता, त्याला स्टार्ट करू शकता, डॅश डॅश डॅश. एक फाईल अगेन चालू करणार. इथे तुम्ही API वर्जन पासून v1 लिहिणार. ओके, कळलं. देन त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, आता एक्सपोज करायचं आहे. सर्व्हिस पाहिजे ना, सर्व्हिस पाहिजे. तर सर्व्हिस कशी क्रिएट करणार, सेम इथे काइंड लिहावं लागेल, सर्व्हिस लिहावं लागेल. सर्व्हिस. ठीक आहे. तर सर्व्हिसची फाईल आपल्याला इथे मिळेल. आता सर्व्हिसची फाईल समजून घ्या. ठीक आहे. काइंड सर्व्हिस मेटाडेटा मध्ये आपण देऊ की आपल्याला हे करायचं काय नाव, स्पायडरमॅन 2 नाव ठेवायचं याचं सर्व्हिसचं. ठीक आहे, स्पायडरमॅन 2 नाव ठेवायचं. आता या सर्व्हिस मध्ये चेक करा, एवढं झालं सर्व्हिसचं नाव, इन्फॉर्मेशन. आता ही सर्व्हिस कोणासाठी क्रिएट करायची, ही सर्व्हिस कोणासाठी क्रिएट करायची आहे, तर इथे द्यायचं आहे स्पेसिफिकेशन मध्ये सिलेक्टर. काय देणार, सिलेक्टर.
की ही सर्व्हिस मला एका पर्टिक्युलर पॉट साठी क्रिएट करायची आहे, बरोबर. सो एक्सपोज कोणाला करायचं आहे, स्पायडरमॅन 2 ला. कोणत्या पोर्ट नंबरवर काम करतो, तर 80 वर काम करतो. कुठे फॉरवर्ड करायचं आहे, सॉरी 80 वर फॉरवर्ड करायचं. आता इथे जो रॅन्डम पोर्ट येत होता तो रॅन्डम पोर्ट आपण मिस केलाय. आपण इथे 80 पोर्ट नंबर आणि टार्गेट पोर्ट नंबर कोणता ठेवलाय, 80. कंटेनरचा पोर्ट नंबर 80 आहे, फॉरवर्ड कोणता करायचा आहे, 80 करायचा. समजलं, ठीक आहे. तर हे एवढी तुमची छोटीशी सर्व्हिसची फाईल, जे आपण कमांडनी करून बघितलं एक्सपोज, ते तुम्ही डायरेक्टली इथे प्ले एक मॅनिफेस्ट फाईल लिहिता, छोटी कॉन्फिगरेशन फाईल. क्लिअर, ऑनलाईन मध्ये समजलंय. आता याला तुम्ही एक्झिक्यूट करून बघा. पुल हो, पूर्ण कंटेंट आलेला असेल. ओके, सो फाईल अवेलेबल आहे आपली pod.yml. याला मी एक्झिक्यूट करतो. बघा, पहिल्या याच्यात दिलेलं आहे अनचेंज्ड, विजिबल आहे. पहिल्या याच्यात काय दिलेलं आहे, अनचेंज, आणि दुसऱ्या याच्यात काय दिलेलं आहे, क्रिएटेड. म्हणजे दोन्ही सेपरेट सेपरेट वर्क झालेले आहे. आपण भलेही एकाच फाईल मध्ये लिहिलेलं आहे, बट सेपरेटली काम झालेलं आहे. पहिल्या याच्यात आपण काही चेंज केला का, नाही, तो तसंच आहे. सेकंड याच्यात आपण नवीन ऍड केला कंटेंट सर्व्हिस, तर तो क्रिएट झालेला आहे. सी, चेक करा, के गेट एसव्हीसी, शॉर्ट फॉर्म काय सर्व्हिसचा, एसव्हीसी. तर इथे तुम्हाला दिसेल स्पायडर 2 क्लस्टर आयपी दिसतंय. ओके, बट ती कोणती झाली आहे, क्लस्टर आयपी झालेली आहे. कोणती झाली आहे, क्लस्टर आयपी. और आपल्याला काय करायचं आहे, नोड पोर्ट सर्व्हिस. ओके, तर येस, आपल्या फाईल मध्ये थोडा चेंज करावं लागेल. आपल्याला इथे द्यावं लागेल की आपल्याला सर्व्हिस कोणती पाहिजे, नोड पोर्ट. तर सिलेक्टरच्या आधी आपण इथे देणार टाईप, कोणत्या टाईपची सर्व्हिस पाहिजे ते आपण देणार, आणि इथे लिहिणार आपण नोड पोर्ट. समजलं. मी ज्या पद्धतीने तुम्हाला फाईल लिहितोय, ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय, ते कळतंय का, की काही डाऊट येतोय. पक्का तुमच्या बुक मध्ये तुम्ही सरळ सरळ लिहिताय, तुमचे खोडतोड होतील. आधी मला कंप्लीट करू द्या, नंतर लिहा, असं पण चालेल. ठीक आहे, नाहीतर काय करायचं, एक लाईन सोडायची, दुसरी लाईन सोडायची, तिसरी लाईन, असा एक पूर्ण पेज भरेल तुमचा. आणि जेव्हा मी एखादी ऍड करतो अशी टाईप नोड पोर्ट, तर जे ब्लँक लाईन आहे त्याच्यात तुम्ही लिहू शकता, म्हणजे खोडतोड होणार नाही. इसको बोलते दिमाग. तो तुम लोगों के पास नहीं है. बघा, सगळे हसतात, म्हणजे खरी गोष्ट. ठीक आहे, ओके. सी, समजलं का एवढा. आता जर याला मी परत एक्झिक्यूट केलं तर होईल का, हा, लेट्स सी, चेक करू आपण. चेक करेंगे नहीं तो समझेगा कैसे कि होता है कि नहीं होता है. कंटेंट ऍड होतो इकडे. आता हा किलर कोड जर डिलीट जरी झाला, डेटा माझा वॉशआउट जरी झाला 18 मिनिटांनंतर, बट माझा डेटा माझ्या रेपॉझिटरी मध्ये आहे की नाही. सो दिस इज काय म्हणतात त्याला, स्मार्ट वर्क. आता चेक करा, याला अप्लाय करतोय. आता नेक्स्ट याच्यात काय म्हणतोय, कॉन्फिगर. सो सी, सर्व्हिस मध्ये काय चेंजेस आले आपल्याकडे, चेंजेस टू नोड पोर्ट आहे का, मज्जा.
मज्जा आहे ना, अशी मज्जा करायला लागते तेव्हा कुठे थोडस इंटरेस्ट वाढतं. के गेट pods -o void curl 192.168.1.6 पोर्ट नंबर 32337. हो सॉरी, इथून नाही करावं लागणार, बाहेरून करायचं. बाहेरून नोट पोर्ट कुठून आहे, बाहेरून एक्सेस करावा लागतो. तर 32337 कुठे जायचं आपल्याला, ट्रॅफिक पोर्ट्स मध्ये. 32337 बॅड गेटवे इंजिनिक्स. आहे समथिंग, काही इश्यू एरर असेल बघू नंतर त्याला, बट एक्सेस होतोय. इंजिनिक्स ऍक्च्युअली आपण क्रिएट केलेला आहे ते तर कळतंय. ठीक आहे, 32337 31749. ओके ठीक आहे, 80 पोर्ट नंबरवरच 2 सर्व्हिसेस झाल्या आहेत. एक्सेस तर व्हायला पाहिजे, बट लेट्स सी लेटर. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एक तर आपलं चुकलं असेल, नाही तर मग तो किलर कोडचा इश्यू असेल. पण आपले पोर्ट्स काम करतायत. कर्ल 192.168.1.6 वर्क करतोय. ठीक आहे, पॉड्स आपले व्यवस्थित काम करतायत. आलं लक्षात एवढं? ठीक आहे. सो फाइल्स कशा लिहायच्या समजलं, बट इन शॉर्ट मध्ये अशा फाइल्स लिहिल्या जात नाही. एकाच फाईल मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मेन्शन केल्या जात नाही. त्यासाठी आपण काय केलं जाते, तर एक सेपरेट फाईल क्रिएट केली जाईल. कोणती, तर service.yml. कोणती फाईल, service.yml. आणि जो कंटेंट इथे आहे आपला सर्व्हिसचा, हा डायरेक्टली सेपरेटली लिहिला जातो. कुठे, सर्व्हिस फाईल मध्ये. ओके, service.yml. कळलं का? असं तुम्ही सेपरेट कंटेंट लिहिणार, सेपरेट फाइल्स लिहिणार. क्लिअर आहे? ओके, तर येस, सेम सिमिलरली तुम्ही नेम स्पेस क्रिएट करता येईल. तुम्हाला नेम स्पेस क्रिएट करायचं असेल तर सिम्पली नवीन एक फाईल क्रिएट करा. नेम स्पेस साठी काय करणार तुम्ही, एपीआय व्हर्जन काइंड काय देणार, नेम स्पेस NAME नेम कॅपिटल सॉरी SPACE नेम स्पेसेस. आणि इथे सिम्पली मेटाडेटा लिहून एंड करणार. ओके, तर नेम स्पेस साठी तुम्ही क्रिएट करून बघा. ठीक आहे, नेक्स्ट आणखी ऑब्जेक्ट्स आहेत आपले. तुम्हाला एक काम सांगतो फक्त, मला डिफरन्सेस पाहिजे. कशातले, तर जे ऑब्जेक्ट्स मी तुम्हाला सांगतोय, रिप्लिकेशन कंट्रोलर, आपण आलोय नेमस्पेस पर्यंत. पॉड झालाय आपला, सर्व्हिसेस झाल्या, नेमस्पेस आपलं झालंय. ठीक आहे, रिप्लिकेशन कंट्रोलर, रिप्लिका सेट, डिप्लॉयमेंट, स्टेटफुल. फक्त यांच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे ते तुम्ही डिसाइड सर्च करून घ्या. रिप्लिकेशन कंट्रोलर, रिप्लिका सेट वर्सेस डिप्लॉयमेंट सेट. दूसरा डिफरेंस क्या रहेगा, रिप्लिका सेट वर्सेस डिप्लॉयमेंट सेट. ठीक है, थर्ड स्टेटफुल सेट वर्सेस डिप्लॉयमेंट. हे डिफरन्सेस तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, जसे पॉइंट्स मिळेल तसे पॉइंट्स तुम्ही काढून या.
कारण प्रत्येक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिप्लिका क्रिएट करायला हेल्प करतात. डिप्लॉयमेंट वर्सेस स्टेटफुल सेट, रिप्लिकेशन कंट्रोलर वर्सेस रिप्लिका सेट वर्सेस डिप्लॉयमेंट सेट आणि डिप्लॉयमेंट सेट वर्सेस स्टेटफुल सेट होईल. ठीक आहे. तर आपण आता समोर काय करणार आहोत, रिप्लिकेशन कंट्रोलर, रिप्लिका सेट यांच्या पण फाईल्स आपण क्रिएट करणार आहोत आणि यामध्ये सर्वात बेटर कोणता काम करेल ते बघणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला तेच डिफरन्स काढून घ्यायचा आहे की सध्याच्या कंडिशनला यांच्यामध्ये सर्वात बेस्ट कोणतं काम करतं आणि कोणतं आपण रेग्युलरली यूज करू शकतो. ओके. आय होप की माझा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. फाईल्स कशा लिहायच्या हे समजलेलं आहे. यामध्ये काही डाऊट आहे, काही प्रॉब्लेम आहे? इझी अंडरस्टँडेबल आहे पूर्ण फाईल्स. फक्त आपल्याला हे जे स्पेसेस देतो ना आपण, यांचं लक्ष घ्यायचं आहे की हा जर स्पेस तुम्ही इथे दिला नाही तर तो एरर येतो. ओके. बघा, एक स्पेस एक्स्ट्रा दिला तर रेट करतोय तो, आणि असं केलं तर प्रॉपरली सिंटॅक्स व्यवस्थित दाखवतो. कळलं का? आणि इंडेंटेशन रिलेटेड जर तुम्हाला इथे चेकच करायचं असेल तर यामल फाईल काय म्हणतात त्याला, यामल टेस्टिंग असं ऑनलाईन पण भेटून जाईल तुम्हाला. प्लॅटफॉर्म आहे यामल टेस्टिंगचा, त्यामध्ये टाकून द्यायची फाईल. तो टेस्ट करून चेक करून सांगतो की तुमचा इंडेंटेशनचा कुठे कुठे इश्यू आहे. बट त्याची गरज पडत नाही. सिंपल 1-2 स्पेस टाकायचे, संपवायचे. ओके. सो आजसाठी इथेच थांबू आपण.